नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये 1300+ वेकेन्सीची भरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वय मर्यादा काय असणार आहे, सॅलरी किती भेटणार आहे, अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, अर्ज करण्यासाठी शुल्क किती द्यायचे, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व शेवटची तारीख काय असणार आहे, तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की तुम्हाला या चॅनलवरती नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते। जर तुम्ही अजूनपर्यंत इंडियन नेव्हीमध्ये ज्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर पहा मित्रांनो, येथे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये भरती निघालेली आहे। 1300+ वेकेन्सीज आहेत। सॅलरी सगळ्यांची मी जर सांगितलं तर स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला आहे 25,000 पासून ते 60,000 पर्यंत असू शकते। त्यानंतर महत्त्वाचं तुमची एज लिमिट काय असायला हवी, 18 ते 27 वर्ष तुमची एज लिमिट असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची, तुम्हाला येथे फक्त 100 रुपये फी द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट काय असणार आहे ते बघूयात। अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 18 ऑगस्ट 2025 असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 16 सप्टेंबर 2025। तर पहा मित्रांनो, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या भरतीची जी ऑफिशियल PDF असणार आहे जाहिरातीची तिची लिंक देणार आहे आणि ॲप्लिकेशन लिंक सुद्धा या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही तेथे जाऊन बघूही शकता। तर आता यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहेत ते बघूयात। महत्त्वाच्या मी ते पोस्ट सांगते। येथे एक फार्मसिस्ट यासाठी पोस्ट आहे। त्यानंतर असिस्टंट पब्लिक हेल्थ इन्स्पेक्टर ही पण अजून एक पोस्ट आहे आणि यामध्ये अजून खूप साऱ्या पोस्ट आहेत, त्या तुम्ही PDF द्वारे बघू शकता। तर आता सगळ्यांसाठी मी एक क्वालिफिकेशन सांगते, 10वी 12वी किंवा डिप्लोमा किंवा जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असणार आहे तरीच तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणार आहे। तर बघू शकता मी तुम्हाला येथे त्या जाहिरातीचा स्क्रीनशॉट सुद्धा दाखवत आहे, तुम्ही तोही बघू शकता किंवा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती PDF ओपन करून तुम्ही तिथे बघू शकता की कोणत्या पोस्टसाठी किती वेकेन्सीज असणार आहेत। तर महत्त्वाचे मी डॉक्युमेंट्स सांगते। 10वीचे तुमचे जे सर्टिफिकेट असणार आहेत, 12वीचे पास सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड, जर तुम्ही OBC किंवा जर SC ST असाल तर तुमचे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे, नॉन क्रिमिनल असणे आवश्यक असणार आहे, तुमचा फोटो, हे महत्त्वाचे कागद तुम्हाला तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। फॉर्म भरताना जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।